हा गणेश शेठ असे का बसले, पोरं का पळत आहे, काय आहे तुम्हाला सगळं सांगतो. तर नमस्कार गणेश शेठ, नमस्कार पब्लिक. तर हे बघा फायनली आपलं डेकोरेशन असं डन होऊन गेलं, रेडी होऊन गेलं. कसं दिसतंय भावानं, एकच नंबर. तर आम्ही येऊन गेलो डायरेक्ट मंडळाची मूर्ती घ्यायला आमच्या विघ्नहर्ता गणपती मंडळाच्या इथं. तर घेऊन घेतल्या आपण सगळ्या पहिले मंडळाची मूर्ती, त्यानंतर घरची मूर्ती. म्हणजे बघा आपण आता स्थापित करतोय आमच्या इथं मंडळाची मूर्ती. ती जी मूर्ती होती एक नंबर मूर्ती बनव, जी मूर्ती भेटली ना आम्हाला खरंच खूप छान अशी मूर्ती होती. तर मस्त की आम्ही असं आमच्या मंडळाचा गणपतीचा बसून घेतला आणि त्यानंतर आलो घरी. तर हे आपले आहे घरचे बाप्पा. मंडळाची मूर्ती आणि घरच्या बाप्पांचे काही काही सेमच होते भावानो, एक नंबर. त्यानंतर रात्री आपल्या मंडळाच्या इथं होते सार्वजनिक खेळ, सगळ्या लहान पोरांपासून तर मोठ्या प्रमाणात सगळ्यांसाठी फ्री, सगळे काही एंट्री पास नाही, काहीच नाही. तर मस्तपैकी आलो. हे बघा पूर्णपणे लहान पोर इतके एन्जॉय केले. तर त्यामुळे लहानांमध्ये आमचे मोठे गणेश भाऊ बी एन्जॉय केले. म्हणे हे बघा आता मीच बसतो नाही, कोण चिटिंग करतो तर गणेश भाऊ नमस्कार करा सगळ्यांना. आधी गणेश भाऊने केला नमस्कार आणि बघा पोरं. आणि शेवटी फायनली आमचे दादा जिंकून गेले. तर वाजा सगळ्यांनी टाळ्या. तर त्यानंतर आपण लिंबू चमचा असे सार्वजनिक खेळ आपली इथं आहेच. तर सगळ्यांनी या. आता भेटूया तो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय, घ्या आपल्याला फॉलो करून. जय महाराष्ट्र.